सोलापूर शहरात विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेला कथित अनधिकृत मटका जुगार व्यवसायाविरुद्ध सादिक शेख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता या अनुसार संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी अर्जामध्ये करण्यात आली आहे। तक्रारीत नमूद केल्यानुसार विजापूर नाका हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम मटका जुगार व्यवसाय सुरू असून दिवसा कल्याण रात्री मुंबई या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। या व्यवसायामुळे सामान्य नागरिक, गरीब व युवक आर्थिक जाळ्यात अडकत असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे आरोप करण्यात आले आहे। सादिक शेख यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित व्यवसायावर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली हा व्यवसाय सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच संबंधित ठिकाणी तात्काळ छापेमारी करून मटका व्यवसाय चालवणारे सूत्रधार व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय या अवैध व्यवसायाला संरक्षण देणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास समाजहितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सादिक शेख यांनी दिला आहे।